जिल्हा परिषदेची शाळा पुन्हा एकदा सुरू होणार आहे। केज शहरातील 1952 सालची शाळा विद्यार्थ्यांविना झालेली बंद, मात्र बंद पडलेली शाळा माजी विद्यार्थी पुन्हा एकदा सुरू करणार आहेत। बीडच्या केज शहरातील 1952 साली स्थापन झालेली जिल्हा परिषदेची शाळा विद्यार्थी नसल्यामुळे बंद पडली होती। मात्र पहिली ते 10वी पर्यंतचे वर्ग असताना देखील त्या ठिकाणी विद्यार्थीच नाहीये। मात्र जे विद्यार्थी या शाळेमध्ये शिकले त्यांनीच आता ही बंद पडलेली शाळा पुन्हा एकदा सुरू करण्याचा निर्णय घेतलाय। शाळेची इमारत मोडकळीला आलेली आहे आणि खासगीकरणामुळे या शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या सुद्धा घटली आहे। पण आता पुढच्या शैक्षणिक वर्षामध्ये ही विद्यार्थी संख्या पुन्हा वाढवून शाळा पुन्हा सुरू करण्याचं ज्यांना या शाळेनं घडवलं त्याच माजी विद्यार्थ्यांनी ही शाळा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतलाय। माजी विद्यार्थ्यांना हे मध्यंतरीच्या काळाचं हे परिस्थिती शाळेची बघून पुन्हा पुनर्जीवन करण्यासाठी म्हणजे कंबर खचून कामाला लागले। 26 जानेवारीला एक मोठा म्हणजे व्याप्त सगळ्या विद्यार्थ्यांना माझी गोळा करून शाळेची दशा बघायला लावली। त्याच्यानंतर निर्णय घेतला की शाळा आपल्याला चांगल्या पद्धतीने चालू करायला पाहिजे। त्यानंतर मेळावा सगळ्यांचं म्हणजे भाषण करून त्याचा माझी सगळे जे शिक्षक लोक होते त्यांना बोलून त्याचं आतिथ्य करून त्यांनी ही शाळा बघितली कशी अवस्था झाली। पूर्वीची शाळा सुवर्णकाळ अगदी होता। गावकरी आणि खेड्यापाड्यातले सुद्धा मुलं येत होते, भरपूर अशी शाळा होती। पण आज ही अवस्था एकदम डबघाईला आलेली आहे। विद्यार्थी नाहीत, शिक्षक नाही आणि नुसतं पटांगण आहे रेखांबण असं। याच्याकडे कुणाचं लक्ष नसल्यासारखं आहे, कुणी वाली नसल्यासारखं आहे। शिक्षक वगैरे बदलून गेलेत, विद्यार्थी नाहीत, पुन्हा होण्याची गरज आहे। खरं तर आपण एकंदर देशामध्ये जर बघितलं तर हे भांडवलशाहीमध्ये जे खाजगी शाळांचा आज पेव फुटलेलं आहे। अशा अवस्थेमध्ये सुंदर असणारी ही जिल्हा परिषदेची शाळा अगदी बंद अवस्थेमध्ये बंद पडलेली। तर माजी विद्यार्थ्यांनी ही पुढाकार घेऊन शाळा सुरू व्हावी याच्यासाठीचा प्रयत्न केलेला आहे आणि आम्हाला विश्वास आहे गाववाल्यांना देखील की ही शाळा येत्या जूनमध्ये ही चांगल्या संख्येने